नमस्कार. आमच्या मराठीत एक म्हण आहे, हडळीला नवरा नाही, सैतानाला बायको नाही. मग हडळीचं आणि सैतानाचं लग्न लागलं तर बिघडलं कुठे? कारण दोघांच्यामध्ये एकमेकांसाठी कोणी बनलेलं नसतं, म्हणून ते दोघं एकमेकांसाठी बनले असतात. मेड फॉर ईच अदरवाली कन्सेप्ट असते. राजकारणात एखादा नवा पक्ष आला की काही लोकांसाठी पर्वणी असते, कारण सगळ्या पक्षातून फिरून 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 त्यांचा असा सगळ्या पक्षाचा दौरा संपलेला असतो. सगळी तीर्थस्थळं संपलेली असतात. मग नव्या तीर्थस्थळाची प्रतीक्षा आपण करत जातो. आधी देश फिरावा, मग विदेश फिरावा. तसं राज्यातल्या सगळ्या पार्ट्या संपल्यानंतर काही लोकांना आता नव्या पार्टीत जाण्याचे वेध लागतात. काहीतरी नवीन आलं पाहिजे असं सारखं वाटत असतं. म्हणजे मध्येच एकदा MIM नावाचा पक्ष आला, पुन्हा भारिप बहुजन महासंघाचा वंचित बहुजन आघाडी झाली. अशी वेगवेगळी पक्ष येत असतात आणि ती या लोकांच्यासाठी एक संधी असतात. म्हणजे अशी नवी पक्ष आली की कोणत्या पक्षात जाऊ असं म्हणणाऱ्यांसाठी या लोकांना एक नवं घर मिळून जातं. सध्या TRS तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षानं आपलं नाव बदललं आहे आणि ते BRS केलं आहे, भारत राष्ट्र समिती. म्हणजे पहिल्यांदा तेलंगणा राज्य निर्माण करणं ही त्यांची भूमिका होती. आता तेलंगणा राज्य निर्माण झालं, त्यांचं काम संपलं, सरकारमध्ये ते आले, मग आता भारत राज्य राष्ट्र समिती यांनी करून टाकलेलं आहे आणि आता ते आपल्या पक्षाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जात आहेत. तसा आपला पक्ष राष्ट्रीय पातळीवरचा म्हणणारे कमी नाही आहेत. आपल्या शरद पवारांचं नाही का नाव राष्ट्रवादी, पक्ष पश्चिम महाराष्ट्रवादी, ती 3.5 जिल्ह्यापुरतात त्यातल्याही. तसं तेलंगणाच्या राव यांना आता आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष करायचा आहे आणि त्यांनी सुरुवात महाराष्ट्रापासून केलेली आहे. तेलंगणाच्या जवळचा भाग म्हणून लातूर, नांदेड या भागासोबतच मराठवाड्यामध्ये घुसखोरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. घुसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मग लोक लागतील की, नेता लागतील, आमदारासाठी उभं करायला माणसं लागतील. मग काही लोकांची चाचपणी करायला सुरुवात केली. आता कसं आहे, ज्यांचं सगळं करून झालं, करून करून भागले आणि देवपूजेला लागले, तसे सगळ्या पक्षात थकले आणि ते BRS मध्ये स्थिरावले, अशी सगळी स्थिती आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभा मतदारसंघातून 1995ला काँग्रेसकडून आमदार झालेले मनोहर पटवारी यांना MB पटवारी या नावाने ओळखलं जातं. त्यांनी नुकताच BRS मध्ये प्रवेश केला आहे. आता या पटवारी साहेबांची गोची अशी आहे की यांनी पक्ष जास्त बदललेत आणि निवडणुका कमी लढल्यात. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या निवडणुका जेवढ्या आहेत त्यापेक्षा जास्त पक्ष त्यांनी बदललेले आहेत. म्हणजे प्रत्येक निवडणूक वेगळ्या पक्षाच्या ह्याच्यावर किंवा वेगळ्या पक्षात गेलं की निवडणूक लढायची. काही काळ तर असा होता ना की 2 निवडणुकांच्या मध्ये त्यांनी 3 पक्षांतर केले. पहिल्या पक्षातून लढली, एका पक्षाकडून गेले दुसऱ्या पक्षात, नंतर तिसऱ्या पक्षात जावं लागलं, मग निवडणुका लागल्या. त्यामुळं एक पक्ष बिचारा असा बिना निवडणुकीचाच त्यांच्या वाट्याला आलेला आहे. म्हणजे ते 5 वर्ष एका पक्षात टिकलेले नाही आहेत, हे इथे अधोरेखित होतं. ते MB पटवारी साहेब जनता पक्षात होते, ते समाजवादी पक्षात होते, ते शिवसेनेत होते, शिवगंधन त्यांनी बांधून घेतलेलं आहे, ते भारतीय जनता पक्षात होते आणि आता भारतीय जनता पक्षातून भारत राष्ट्र समितीमध्ये ते गेलेले आहेत. म्हणजे इतक्या वेळेला पक्षांतर त्यांनी केलं आहे की त्यांनाच आपण नेमकं कोणत्या पक्षात होतो आणि कोणत्या पक्षाकडून कोणती निवडणूक लढवली आहे हे आठवायचं कारण नाही. आता ते BRS मध्ये गेलेत, पण उदगीर मतदारसंघ राखीव झाल्यामुळं पटवारींना काही संधी मिळेल की नाही ही शंका माझ्या मनात आहे. तसे छत्रपती संभाजीनगरचे हर्षवर्धन जाधव एक आहेत. म्हणजे त्यांची तर भ्रमंती एवढी वाढली, त्यांनी काय काय बदललंय सांगता येत नाही. सगळं बदलायची सवय आहे त्यांना. त्यांनी पक्ष बदलले, दोस्त बदलले, अजून जाऊ दे, खाजगीत जायचं नाही आपल्याला, कशाला उगीच कुणाच्या भानगडीत पडायचं. म्हणजे सगळ्यांशी थोडा थोडा काळ संबंध, वो सबका नहीं होता है, हर एक का होता है, हे त्यांचं वैशिष्ट्य. ते अपक्ष म्हणून निवडून आले, नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले. तिथे राग आला, एका दिवशी एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं, पाहता पाहता त्याचं बहारदार झाड झालं बनल्यासारखं, उठले, शिवसेनेत गेले. शिवसेनेत काही जमलंच नाही, ते उडवून लावलं, कोलून लावलं शिवसेनेच्या नेतृत्वाला आणि स्वतःचा पक्ष काढला. बरं, स्वतःचा पक्ष काढला, तोही जास्त दिवस टिकला नाही.
म्हणजे एका रिकाम्या जागेवर आपल्या पक्षाचं नियोजित ऑफिस म्हणून बोर्ड लावला, एक निवडणूक लढवली अपक्ष म्हणून लोकसभेची, त्यातही काही मेळ लागला नाही, पुन्हा मनसेत गेले. मनसेवाल्यांनी जिल्हा प्रमुख केलं, डबल मनसेत गेले. मधल्या काळात भाजपवाल्यांशी सोयरीक झाली, भाजपत जातील की काय वाटलं, पण हे भाजपत जायच्या आधी भाजपवालेच यांना सोडून निघून गेले. हा घोळा आहे. म्हणजे हे भाजपत जायच्या आधी भाजपवालेच यांना सोडून निघून गेले. मग हे वेगवेगळ्या प्रांताची सफारी करत फिरून आले, कधी झारखंड तर कधी कुठे. मग सगळं झाल्यावर, म्हणजे सगळं फिरून झाल्यावर, मनसेही सोडून झाल्यावर, हे आता शिवसेनेत परत जायचं होतं. त्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या, ते न जाता BRS मध्ये गेले, भारत राष्ट्र समितीत. म्हणलं ना तुम्हाला, जगी ज्याचं कोणी नाही त्याचं देव आहे, तसं म्हणल्यासारखं ज्याचे सगळे पक्ष संपलेले ते आज BRS आहे, असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे हे हर्षवर्धन जाधव एक डाल का पंछी अब जाके BRS की डाल पर बैठ गया है. लातूरला अजून एक नेते आहेत, शिवाजीराव पाटील कव्हेकर. यांना तर आत बाहेर करण्याची सवय आहे. हे शिवाजीराव पाटील कव्हेकर महोदय मूळचे काँग्रेसचे. काँग्रेसकडून ते मार्केट कमिटीचे सभापती झाले, विलासरावांसोबत फाटलं, जनता दलात गेले, जनता दलात निवडणूक लढवली, आमदार झाले, विलासरावांना पराभूत केलं, खूप मोठे झाले, वापस आले, पुढच्या निवडणुकीत पडले, राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीत त्यांचं मन काही रमलं नाही, काँग्रेसमध्ये गेले, बायको जिल्हा परिषदची अध्यक्ष झाली, पुन्हा काँग्रेसमध्ये मन रमलं नाही, भाजपात गेले आणि सध्या भाजपात स्थिरावलेले आहेत. आता उद्या जर पोराला किंवा त्यांना भाजपने ग्रामीणचं किंवा शहराचं तिकीट नाही दिलं तर BRSचा रस्ता मोकळा आहेच आहे. काही फरक पडत नाही, कोणती विचारधारा, कोणतं काय, कशाचं काय, कशाशी खातात, काय देणं घेणं नाही. असे पक्षांतर यांनी करायचे असतात, यांच्या निष्ठा अशाच असतात. कार्यकर्त्यांनी मात्र पक्षावर निष्ठा ठेवायच्या असतात. चला पुढे जाऊया. आता भाजपात विसावलेले बबनराव पाचपुते, जनता दल, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप असाच त्यांचा नगर जिल्ह्यातल्या पाचपुत्यांचा प्रवास आहे. दिलीप सोपल बार्शीचे, सोलापूर जिल्ह्यातले, त्यांचं तर कधी अपक्ष असतील, कधी राष्ट्रवादीत असतील, कधी काँग्रेसमध्ये असतील, कधी शिवसेनेत असतील, कधी शिंदे गटात असतील, कधी उद्धव गटात असतील, तर कधी भाजपत असतील, सांगता येत नाही. आता राजा राऊतांचं भाजपसोबत सूत जुळल्यामुळं त्यांचं काही काम जमणार आहे की नाही माहीत नाही, पण मंत्री झाले, सगळं झालं. पक्ष बदलून हे मंत्रीसुद्धा झाले. अजून एक नेते आहेत बीड जिल्ह्यातले, सुनील धांडे. या सुनील धांडेंना मूळचा ते हिंदू हृदयाच्या राजाला दीर्घायू दे तुळजाई, हेच मागणे घेऊन येतो तुझ्या पायी, असं म्हणून ते पायी दिंडी काढायचे बाळासाहेब ठाकरेंच्या करता, बीड ते तुळजापूर. अचानक काय बिनसलं माहीत नाही, त्यांचं जिल्हा प्रमुख पद काढून घेतलं, निवडणुकीत पराभव दिसू लागला. सुनील धांडे उठले आणि मनसेत गेले. मनसेत फार करमलं नाही, ते नारळी मोर्चा काढला, त्यावरून वाद झाला, तिथून उठले, राष्ट्रवादीत गेले. आता राष्ट्रवादीतून उठले, उद्धव ठाकरे गटात आलेत. काय म्हणजे गॅरंटीच नाही आहे की कोण कुठे जाईल. या सगळ्या पक्षांतरालाच निष्ठा म्हणायचं, यालाच पक्षावरचं प्रेम म्हणायचं. आणि आता पुन्हा हिंदू हृदयाच्या राजाला दीर्घायू दे तुळजाई, हेच मागणे घेऊन तुझ्या येतो पायी, असं म्हणत आता दिंड्या सुरू करतील, नव्याने दिंड्या सुरू करतील आणि त्यांचं कौतुकही कदाचित केलं जाईल. हे विखे, राधाकृष्ण विखे, जे आत्ता भाजपचे महसूल मंत्री आहेत, ते काँग्रेसचे होते, काँग्रेसमधून शिवसेनेत गेले, शिवसेनेनं मंत्रिपद नाही दिले की पुन्हा परत काँग्रेसमध्ये आले, आता पुन्हा परत भाजपत गेलेले आहेत, भाजपत मंत्री झाले आहेत. चित भी मेरी पट भी मरी, या राजकारण्यांकडं शोलेतलं नाणं असतं. शोलेतलं नाणं उचललं की कुठेही पडू दे, त्यांनी सांगेल तेच पडलं पाहिजे, तेच दान आलं पाहिजे. शोलेत नाणं असलेली विखे पाटलांच्या सारखी मंडळी. भास्करराव जाधव, शिवसेना राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शिवसेना, तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात, असलाच धंदा केलेला आहे. अशा असंख्य लोकांची नावं मला तुम्हाला सांगता येतील, ज्यांनी वेगवेगळी पक्षांतर केलेली आहेत. हे शोलेतलं नाणं घेऊन फिरतात आणि आपल्या कार्यकर्त्याला मात्र निष्ठा शिकवत असतात. अशा निष्ठा खाणाऱ्या निष्ठा दाखवणाऱ्या नेत्यांना त्यांनी काय काय विष्ठा खाल्ली आहे हे एकदा जगाच्या समोर आलंच पाहिजे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या भागातल्याही अशा नेत्यांची माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. नमस्कार.